द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली बौद्धांची शिखर संघटना असून त्याचे संचालन आंबेडकर परिवार करीत आहे। यामुळे डॉक्टर बाबासाहेबांची जनता धम्मदान देतात म्हणून संस्थेचा हिशोब पारदर्शकतेने लिहून जनतेला ऑडिट अहवाल दिला पाहिजे, तरच जनतेचा आपल्यावरील विश्वास वाढून धम्माचे काम अधिक गतिशील होईल, असे प्रतिपादन उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय ऑडिट कमिटीचे प्रमुख ॲडव्होकेट S.K. भंडारे यांनी केंद्रीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय ऑडिटर कार्यशाळा दिनांक 15 मार्च 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे केले। ॲडव्होकेट भंडारे यांनी हिशोबाची कार्यपद्धती, कॅशबुक, पेटी कॅशबुक, जमा खर्च अहवाल, भरणा पावती आणि वाउचर इत्यादी कसे लिहावे व त्याबाबतचे विचारलेल्या शंकांचे समाधान केले। केंद्रीय ऑडिट सदस्य व राष्ट्रीय सचिव B.H. गायकवाड गुरुजी यांनी तिमाही प्रगती अहवाल कसा लिहावा यावर मार्गदर्शन केले। केंद्रीय ऑडिट कमिटी उपप्रमुख व राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट वानखडे यांनी वार्षिक अहवाल, वैयक्तिक जमा खर्च डायरी कसा लिहावा व हिशोबाची सराव परीक्षा घेतली। केंद्रीय ऑडिट कमिटीचे सदस्य रुपेश तामगावकर यांनी ऑडिटर हा मित्र आहे त्या भूमिकेतून त्यांनी कसे काम करावे, बँक रिकन्सायलेशन इत्यादी बाबत मार्गदर्शन केले। शेवटी ॲडव्होकेट S.K. भंडारे यांनी केंद्रीय ऑडिट कमिटीच्या वतीने असे जाहीर केले की विशेष परीक्षेत पास होतील त्यांना ऑडिटर म्हणून सन्मानित करण्यात येऊन त्यांना विविध राज्य, प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर शाखांचा तिमाही ऑडिट करण्यासाठी नियुक्ती केली जाईल, असे जाहीर केले। कार्यशाळेतील राज्य पदाधिकारी यांनी मागणी केल्यानुसार वर्षातून एक ऑफलाईन व एक ऑनलाईन ऑडिटर कार्यशाळा घेण्यात येईल आणि प्रत्येक राज्य, प्रदेश शाखेत आणि महाराष्ट्राच्या 7 विभागात विभागीय हिशोबाची कार्यशाळा घेण्यात येईल। या ऑडिटर कार्यशाळेत महाराष्ट्र, मुंबई प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, हैदराबाद या राज्यातील विविध जिल्ह्यांचे कोषाध्यक्ष, ऑडिटर व हिशोबाचे जाणकार आणि केंद्रीय विभागाचे पुरुष पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। या कार्यशाळेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रशिक्षण देण्यात आले। शेवटी मुंबई प्रदेशाचे उपाध्यक्ष विलास ढोबळे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले। कार्यशाळेचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट डॉक्टर S.S. वानखडे यांनी केले, तर राष्ट्रीय कोषाध्यक्ष C.B. तेलतुंबडे यांनी आभार मानले। BSI न्यूजसाठी संतोष भुयेकर।